आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती, त्यांची जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे पिंपरीमध्ये त्या ठिकाणी साजरी होत होती। या जयंतीला मला उपस्थित राहण्याकरता पारधी समाजाचे समाजबांधव पत्रकार माऊली भोसले यांनी मला फोन केला की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरती या इथं राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करत आहोत। मी स्वतः माझ्यासोबत आमच्या समाजाचे नेते नामदेव रिटे साहेब आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरती गेलो। त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला, पुष्पहार अर्पण केले, आमचा सन्मान देखील त्या ठिकाणी करण्यात आला। परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते बाळासाहेब भागवत, बाळासाहेब रोकडे व इतर मान्यवर यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलून आमचा फार मोठा अपमान केलेला आहे। त्यांनी आम्हाला बोललेले आहेत की तुम्ही अबकड उपवर्गीकरणाला तुम्ही समर्थन देताय, तुमची हितं येण्याची लायकी नाही आहे, तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन देखील करायचं नाही आहे, तुम्हाला आम्ही या ठिकाणी बोलवलेलं नाही आहे, त्याच्यामुळं तुम्ही इथून पुढं या पुतळ्याच्या आवारामध्ये पाय ठेवायचा नाही आहे। मी त्यांना एकच सांगतो, बाबांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान इतर मान्यवरांच्या सोबत जे लिखाण केलं, जे देशाला अर्पित केलं, हे सर्व बहुजन समाजासाठी त्या ठिकाणी अर्पित केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य हे अखंड 12 बोलचार समाज बांधवांना एकत्र घेऊन तयार केलेलं राज्य आहे। हेच राज्य या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अतिशय योग्यरित्या पद्धतीनं या ठिकाणी चालवत आहेत। माझ्यासारख्या मातंग समाजातल्या युवकाला बघून, आमचे नेते नामदेव रिटे साहेबांना बघून अबकड उपवर्गीकरणाच्या संदर्भातला पायी मोर्चा आणि यशस्वी पार पाडल्यानंतरचं हे सगळं बघून त्यांच्या पोटामध्ये गोळा आला आणि गोळा आल्यानंतर त्यांनी माझा आणि नामदेव रिटेंचा फार मोठा अपमान केलेला आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पक्षामध्ये काम करणाऱ्या मातंग समाजातील सर्व बांधवांना मी आव्हान आणि विनंती करतो, बाबांनो, या चिमण्यांनो परत आपल्या घराकडे परतार, कारण माझ्यासारख्या होतकरू एका युवकाचा जर अशा पद्धतीचा जर अपमान बाबासाहेबांच्या स्मारकावरती होत असेल तर निश्चितच गावागावामध्ये आपल्या मातंग समाजातल्या बांधवांवरती कशा पद्धतीचा अपमान, अन्याय यांच्या माध्यमातून होतोय हे या ठिकाणी सिद्ध होतंय। या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी कळकळीची विनंती आणि आवाहन करतो की साहेब, आपण तात्काळ अबकड उपवर्गीकरण लागू करावं आणि ज्यांनी माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरती अपमान केलेला आहे ते बाळासाहेब रोकडे असतील, बाळासाहेब भागवत साहेब असतील, बाळासाहेब भागवत साहेबांनी त्या ठिकाणी अडविण्याचा प्रयत्न केला। त्यांनी त्यांना सांगितलं असं काही बोलू नका, उलटं पालटं चुकीचं बोलू नका, परंतु बाळासाहेब रोकडेंनी माझ्याशी अरेदेवी केली आणि मला या पुतळ्या या स्मारकावरती पाय ठेवायचं नाही अशा पद्धतीची धमकी दिली। त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी तातडीने या संदर्भामध्ये दखल घ्यावी आणि रितसर कायदेशीर कारवाई करावी अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। मांग समाज हा दहशतवादी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कुठलाही माझं ऐकून घेतलं नाही। उलट तुझे कपडे फाडू अशा प्रकारची धमकी वजा इशारा मला आरपीआयचे नेते बाळासाहेब भागवत यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे। त्याच्यामुळं मी हात जोडून विनंती करतो प्रशासनाला की आपण तात्काळ तिथले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावेत आणि संबंधितांनी जी मला काही धमकी दिलेली आहे ह्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आणि विनंती मी या निमित्ताने करतो। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे प्रामाणिक असणारी माणसं आहोत, बाबासाहेबांच्या संविधानाला मान राखणारी माणसं आहोत, परंतु अशा पद्धतीनं आमच्यावरती दबाव तंत्र वापरण्याचं महापाप यांच्या माध्यमातून आज घडलेलं आहे। राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाच्या माध्यमातून सर्व बहुजन समाजाची उत्कर्ष केला, सर्वांना न्याय मिळवून दिला, परंतु त्याच राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं माझ्यासारख्या मातंग समाजातील युवकाचा असा अपमान होणं म्हणजे या राज्यामध्ये अतिशय चिंताजनक बाब आहे। शहरी नक्षलवादी कायद्याच्या अंतर्गत या संदर्भामध्ये गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची विनंती आणि मागणी मी प्रशासनाला करत आहोत। माझ्या जीविताला काही बरं वाईट झाल्यास येणाऱ्या काळामध्ये होणार तर नाहीये, कारण ही लवजीची अवलाद आहे, मी कुणाला घाबरणारा किंवा डगमगणारा नाहीये। माझ्यासोबत नेते नामदेवराव रिटे आहेत, त्याच्यामुळे मी घाबरणार नाही, परंतु माझ्या कुटुंबाचं संरक्षण, माझ्या समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे गृह खात्याची आहे। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी गृह खात्याला विनंती करतो की आपण तात्काळ मला या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्याची मी विनंती करतो आणि संबंधितांवर तातडीनं त्यांना समज द्यावी अशा प्रकारची विनंती करतो। आणि पुन्हा एकदा आपल्या मातंग समाजाला विनंती करतो, समाजाच्या बांधवांना विनंती करतो, जे कोणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आघाडीमध्ये, मातंग आघाडीमध्ये काम करत असतील, इतर विंगमध्ये काम करत असतील, तर सर्वांनी कृपया या चिमण्यांनो परत आपल्या घराकडे परतार, आपल्याला सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे। एवढंच मी हिंदू मातंग सेनेच्या वतीनं, शिवशाही शासन पक्षाच्या वतीनं आवाहन करतो। धन्यवाद। जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र।